वेळेची प्रतीक्षा करीत होतो। माननीय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा एक प्रश्न आजच्या घडीला निर्माण आहे। खरी म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनाशी जो जुळलेला धागा आहे तो पाण्याचा धागा आहे। आमच्या माता भगिनींशी जुळलेला धागा तो पाण्याचा धागा आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जलजीवन ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना 2019 मध्ये जेव्हा सुरू झाली अध्यक्ष महोदय, 51,560 योजना मंजूर झाल्या होत्या। त्या 2025 पर्यंत 25,549 योजना पूर्ण झाल्या। 26,000 योजना आजच्या घडीला रखडलेल्या आहेत। 31,000 कोटी रुपयांचा खर्च झालाय। साधारणतः 12,000 कोटी रुपये शिल्लक आहेत। या बाबतीमध्ये मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे काही या ठिकाणी 90% योजना पूर्ण झालेल्या अशा जरी म्हटल्या गेल्या, परंतु त्या प्रत्यक्ष कागदावर आहेत का प्रत्यक्ष त्या गावापर्यंत पाणी पोहोचतोय याचा विचार मला वाटते अत्यंत महत्त्वाचा आहे। तो करणं अत्यंत गरजेचं आहे साहेब। मी गावामध्ये जेव्हा गावागावामध्ये आम्ही जातो तेव्हा आमचा पहिला प्रश्न आम्हाला लोक विचारतात की साहेब आमच्या नळाला पाणी केव्हा येईल।